नवरात्र दिवस चौथा कुष्मांडा देवीची कथा। नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी दुर्गेच्या चतुर्थ रूपाचं पूजन केलं जातं आणि हे रूप म्हणजे कुष्मांडा देवी। देवी कुष्मांडा ही सृष्टी निर्माण करणारी शक्ती मानली जाते। तिच्या हसण्याने सृष्टीची उत्पत्ती झाली म्हणून तिला आदिशक्ती किंवा सृष्टी निर्मात्री म्हणतात। कुष्मांडा म्हणजे कोंबड्याच्या आकाराचा आणि ती अशी देवी आहे जिने ब्रह्मांडाला उत्पन्न केलं आहे। कुष्मांडा देवीची कथा। कुष्मांडा देवीचं नाव कुष्मांडा या शब्दातून तयार झालं आहे, ज्याचा अर्थ आहे की कु म्हणजे लहान, उष्म म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड। ती ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या वेळी एकच अशी शक्ती होती जिला स्वतःच्या तेजाने संपूर्ण ब्रह्मांड भरून काढण्याची क्षमता होती। ती आपल्या तेजाने सूर्याच्या आतली ऊर्जाही नियंत्रित करू शकते। जेव्हा संपूर्ण सृष्टी अंधकारमय होती तेव्हा देवी कुष्मांडाने आपल्या मंद हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती केली। या सृष्टीत तिने देव, मानव, प्राणी आणि सृष्टीच्या इतर घटकांची निर्मिती केली। तिच्या हसण्यातून निर्माण झालेली सृष्टी तिच्या शक्तीचा परिचय देते। कुष्मांडा देवीचं रूप। कुष्मांडा देवीचं स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि देवी आहे। 8 हातांनी युक्त आहे आणि प्रत्येक हातात तिने शस्त्रास्त्र, जपमाळ आणि अमृत कलश धारण केलेला आहे। तिच्या एका हातात कोंबड्याच्या आकाराचा आहे, जो आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो। ती सिंहांवर आरूढ असते। कुष्मांडा देवीची उपासना। कुष्मांडा देवीची पूजा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केली जाते। तिच्या उपासनेने भक्तांच्या जीवनात ऊर्जा, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं। ती साधकांच्या जीवनातील अंधकार आणि नकारात्मकता दूर करते आणि त्यांच्या जीवनात प्रकाश आणि समृद्धी आणते। तिच्या कृपेने भक्ताला आत्मशक्ती, उत्साह आणि आरोग्य लाभते। तिचे महत्त्व। कुष्मांडा देवी ही सृष्टीची उत्पत्ती करणारी देवी आहे, म्हणून तिची उपासना केल्याने साधकांच्या जीवनातील सृजनशीलता वाढते। तिच्या उपासनेने जीवनात नवीन ऊर्जा, ताजेतवानेपणा आणि सकारात्मकता येते। ती भक्तांना सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती देते आणि जीवनात आनंद, स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते। कुष्मांडा देवीच्या कृपेने जीवनात अडचणी आणि दुःख दूर होतात आणि भक्ताला नवीन आयुष्याचा मार्ग प्राप्त होतो। तर मित्रांनो, ही होती देवी कुष्मांडाची कथा। ही कथा खूप प्रेरणादायी आहे। ती आपल्याला शिकवते की शक्ती आणि आत्मशक्तीच्या जोरावर आपण कोणतीही कठीण परिस्थिती सोडवू शकतो। आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल। जर आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करा आणि विसरू नका। आपली काळजी घ्या, सतर्क राहा, सावधान राहा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।